आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलचे 1000 सबस्क्रायबर होण्यासाठी आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या. तर आजच्या भागामध्ये आता धैर्यला कळालेलं असतं की धैर्यला समजतं त्याच्या आईला मिनी अटॅक येऊन गेला आहे. त्यामुळे त्याला खूपच टेन्शन येतं. तो म्हणतो की आता काय करू मी, कुठं जाऊ, दया मामामुळेच हे सगळं होत आहे असं तो म्हणतो. आणि आता दया मामाकडे येतो आणि दया मामाची कॉलर पकडतो आणि म्हणतो की हे बघ, हे सगळं तुझ्यामुळं झालं आहे, तुझ्यामुळे माझ्या आईला अटॅक आला आहे असं म्हणतो. तर आता दया मामा म्हणतात की काय, अरे काय बोलतोय, तुला कळतं आहे का, माझ्यामुळं मी काय केलं रे, खोटं का बोलतोय, मी काही नाही केलं, माझ्यावर नाव घेऊ नकोस तू असं म्हणतो. तर आता लगेच धैर्य म्हणतो की हे बघ दया मामा, मला सगळं कळतं आहे तुझं, तू काय खोटं बोलतोस रे, काही पण नको सांगू, मला माहिती ना हे सगळं तूच केलं आहेस. तर आता दया मामा म्हणतो की खरंच धैर्य, मी काहीही केलेलं नाही. तर आता धैर्य तिथून निघतो, इकडं रूममध्ये येतो. सावी जी असते ती सावी ती दामिनीची काळजी घेण्यासाठी तिथंच थांबते आणि दामिनीच्या पायाजवळ तिला झोप लागते त्या पलंगाजवळ खालीच, आणि ती खालीच मान टाकून तिला झोपलेली असते. तेवढ्या धैर्य रूममध्ये येतो, बघतो तर सावी खाली झोपेले. तो म्हणतो सावी तू खाली का झोपली आहेस. तर आता लगेच सावी म्हणते काय, सावीला काहीच कळत नाही, सावी झोपेत असते, सावी झोपलेली असते. तेवढ्यात आता धैर्य एक गोधडी घेतो आणि तो सावीच्या अंगावर टाकतो. सावीच्या अंगावर टाकल्यावरती आता सावी तिला झोपते. तेवढ्या दामिनी उठते आणि ती म्हणते की धैर्य, ही पोरगी नाटक करते प्रेमाचं, तुला जाळ तोडण्याचा प्रयत्न करते ती, तुला जाळ तोडायचं आणि तुला आणि हिराला वेगळं करायचं, पण धैर्य तुझं आणि हिराचं लग्न मी लावून देणार असं दामिनी म्हणते. मला माहीत नाही काही असं दामिनी म्हणते. तर आता धैर्य म्हणतो की हे बघ आई काय बोलते तू. तर ते म्हणते की हो खरंच, हे बघ ही पोरगी तुझ्या आयुष्यात आली ना तेव्हापासून काय चालू आहे ते बघ. ही पोरगी अरे नाटक करते, तुला फसवतीये ही पोरगी. तर आता लगेच सावी म्हणते बघते मग मी पण प्रेम जिंकतं की तुम्ही ह्या आईचा अट्टहास जिंकणार आहे की एका बाईचं प्रेम, हे बघ. आता ती म्हणते की काय, आता बघ. तर आता लगेच सावी म्हणते बघूच ना आता काय जिंकतं, आईचा लय हट्ट असते ना, तो जिंकतो का माझं प्रेम जिंकतं असं म्हणते. बघूया आता पुढील भागात काय घडणार आहे. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.